तर रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपलंय। रात्रीपासूनच संगमेश्वर तालुक्यात दमदार पाऊस कोसळतोय। संगमेश्वर तालुक्यामध्ये 42 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। कसबा शास्त्री पूल या परिसरात जोरदार पाऊस आहे। 142 पाऊस या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। मुसळधार पावसाची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते। सध्या आपण पाहिलं तर कोकणाच्या अनेक नद्या नाले जे आहेत ते सध्या या ठिकाणी ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत। गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 114 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सर्वाधिक पाऊस जो आहे तो चिपळूण, मंडणगड, संगमेश्वर भागामध्ये झालेला आहे। आपण पाहिलं तर चिपळूणमध्ये जवळपास 134 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर मंडणगडमध्ये 114 मिलीमीटर पावसाची या ठिकाणी नोंद झालेली आहे। सध्या आपण आहोत काजळी नदी जी आहे ती सध्या या ठिकाणी ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत। काजळी नदीच्या बाजूला असलेले हे दत्त मंदिर जे आहे ते सुद्धा पाण्याखाली गेलेले चित्र या ठिकाणी पाहायला मिळतात। एकंदर आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे येणारा जिल्ह्याला या ठिकाणी ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर सध्या राजापूरची कोदोरी नदी असेल किंवा शास्त्री नदी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी ओसंडून वाहत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे कोकणामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।